भाऊ भाऊ काय सांगाल प्रेस कॉन्फरन्स? तो आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. गेल्या 2 दिवसापासून पाहिलं तर संपूर्ण प्रत्यारोप चालू आहे. नमस्कार. काल युवराज पाटील यांची प्रेस कॉन्फरन्स मी पाहिली. युवराज पाटील हे आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत, परंतु गेल्या 2 दिवसात प्रसार माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि वैयक्तिक माझी काही बदनामीकारक वक्तव्ये ऐकायला मिळाली आणि त्याचा खुलासा करणं हे माझं कर्तव्य आहे. युवराज पाटील यांनी मला जबाब देण्याची त्या व्हिडिओमध्ये मी वाक्य ऐकलं. त्यांना जबाब देण्या इतपत उंची मला त्यांची वाटत नाही, परंतु घडलेला प्रकार हा खरोखरच तांत्रिक अडचणीचा होता. ती झालेली चूक होती आणि ती चूक मी यापूर्वी सुद्धा मान्य केली आहे. त्यांनी निवडणूक पूर्ण काळापासून आणि निवडणूक जाहीर झाल्यापासून स्वतःला पुरुष गटातून उमेदवारी करायची म्हणून माझ्याकडे चर्चा केलेली होती आणि त्या अनुषंगाने त्यांचा एबी फॉर्म हा त्यांच्या नावाने लिहून तयार होता आणि शेवटच्या दिवशी 17 तारखेला त्यांच्या पत्नीच्या उमेदवारी संदर्भात मी त्यांना विचारणा केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला पत्नीची सुद्धा उमेदवारी करायची आहे, मी तिचा फॉर्म भरलेला आहे. मग त्यांनी त्या नाव कसं लिहायचं यासाठी त्यांना त्या कागदाची मागणी केली गेली आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांचा सुद्धा एबी फॉर्म भरला आणि त्यांचा एबी फॉर्म भरताना पुन्हा युवराज पाटील यांचा सुद्धा एबी फॉर्म त्या ठिकाणी भरण्याची गफलत झाली आणि ज्या वेळेला सगळे एबी फॉर्म आम्ही प्रांत कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दाखल केले, त्यावेळेला त्या एबी फॉर्मच्या गड्डीमध्ये युवराज पाटील नामकच 2 अर्ज टाकले गेले आणि त्यांच्या पत्नीचा जो एबी फॉर्म होता तो जे अर्ज द्यायचे नव्हते त्या गड्डीत राहिला. आता युवराज पाटील ज्या पद्धतीने बोलतायत, खरं तर बोलण्याचा आणि एकमेकांवर आरोप करण्याचा काळ म्हणजे निवडणुका असतात, परंतु त्यांची इच्छा नसताना त्यांच्या तोंडून वदवून घेण्याचा प्रयत्न झालेलं कालचं मला व्हिडिओमध्ये त्यांची बॉडी लँग्वेज वाटली. इतकंच नाही तर त्यांच्या शेजारी जो एक व्यक्ती बसलाय त्यांच्या गॉगलमध्ये काही दुसऱ्याचा फोटो त्या ठिकाणी दिसतोय. एकंदरीतच यामागे राजकीय षडयंत्र आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पायमुळं चांगल्या पद्धतीने भुसावळमध्ये रोवली गेली आहे. लोकांमध्ये आदरणीय अजितदादांविषयीचा एक विकासात्मक पुरुष म्हणून, विकासात्मक दृष्टिकोन असलेला नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा आहे आणि म्हणून राष्ट्रवादीकडे येण्याचा ओघ लोकांचा चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी दिसतोय. युवराज पाटीलांनी मी माननीय आपल्या भुसावळचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे आणि चंद्रशेखर अत्तरदे नामक व्यक्तींबाबत माझ्यावर आरोप केला आहे की मी त्यांच्याशी हातमिळवणी केली. खरं तर महाराष्ट्राचे मंत्री हे प्रत्येकाच्या संपर्कात असतात आणि जरी निवडणुका असल्या तरी भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे जरी वेगवेगळ्या पक्षाचे असले, यांचे उमेदवार जरी वेगवेगळे लढत असले
तरी आज सुद्धा काही कार्यक्रमानुरूप ते एकत्र असतात. आजही एकत्र एका कार्यक्रमात ते होते. परंतु अशा पद्धतीचं जे वक्तव्य त्यांनी केलं, हे त्यांचा बोलवता धनी हा वेगळा आहे. आणि राहिला प्रश्न, त्यांनी सांगितलं की उमेश नेमाडेंनी काही घेवाण देवाण करून हे असं केलं, तर हे त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचं जे वक्तव्य आहे, हे सपशेल चुकीचं आहे. या पद्धतीने आम्ही यापूर्वी कोणचंही काम केलं नाही. त्यांना माझ्या कारभाराची चांगली जाणीव आहे. त्यांनाच नाही तर भुसावळकरांना सर्वांना माझ्या कारभाराची जाणीव आहे. अशा पद्धतीचं चुकीचं काम करणारी मंडळी या भुसावळात कोण आहे हे माझ्या तोंडून सांगायची गरज नाही. खरं तर त्या प्रभागात राष्ट्रवादीचा एबी फॉर्म चुकीने दिला गेला, परंतु अजून दुसऱ्या पक्षाचं, ज्या पक्षाचं समर्थन करताना युवराज पाटील दिसताय की राष्ट्रवादीला मतदान करू नका आणि घड्याळाला मतदान करू नका, म्हणजे ते कोणत्या पक्षाचं समर्थन करताय, त्या पक्षाचा एबी फॉर्म त्या ठिकाणी लागला नव्हता. तो का लागला नव्हता हे सुद्धा संशयास्पद आहे. आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शेवटपर्यंत सांगितला नाही असा त्यांचा म्हणणं आहे. तर काही राजकीय विषय असतात, काही गोपनीयता त्या ठिकाणी ठेवावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर, अबुल कलाम आझाद अशा राष्ट्रपुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी जो पुरोगामी विचार त्यांचा आहे, अशा विचारांनी प्रेरित होऊन प्रत्येक समाज घटकाला न्याय देणारा हा पक्ष आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आरशिया अन्सारी यांना उमेदवारी दिली. ती गोपनीय पद्धतीने त्या ठिकाणी ठेवलं, कारण या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय चढाओढी होत्या आणि म्हणून त्यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी दिली. उमेदवार हा सुशिक्षित चांगल्या घरातला आहे आणि त्या उमेदवाराचा धाक इतरांना असल्यामुळे ते युवराज पाटील मतांबद्दल आणि त्या समाजाबद्दल बोलत आहे. त्या अशा चुकीच्या पद्धतीने बोलणं हे काही योग्य नाही. आम्ही सुसंस्कृत आहोत आणि आमच्या वागण्या बोलण्यात कायम सुसंस्कृतपणा असतो आणि यापुढे सुद्धा राहील. म्हणून अतिरेक शब्दांचा वापर न करता चांगल्या पद्धतीचं वातावरण कसं राहील याची जबाबदारी आमच्याकडे आहे. पक्षनिष्ठा ही माझ्या संदर्भात कोणी दुसऱ्याने बोलणं हे काही मला त्यांच्या पावतीची गरज नाही. लोकांना माहिती आहे की मी सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पाईक आहे आणि झालेला प्रकार पक्षाकडे मी तात्काळ त्याच दिवशी संध्याकाळी पक्षश्रेष्ठींना फोनद्वारे आणि माझ्या पत्राद्वारे कळवलं आहे. जर माझ्याकडे काही चुकीचं मी केल्याचं माझा विषय असता तर मी पक्षाला निर्भीडतेने त्या पद्धतीचं उत्तर तात्काळ दिलं नसतं. पण ही माझी जबाबदारी आहे की आपण कशा पद्धतीने पक्षाशी प्रामाणिकता ठेवत आलोय आणि ती प्रामाणिकता कायम कशी राहील यासाठीचा माझा प्रयत्न असतो आणि तो मी केला आहे. झालेले आरोप हे तथ्यहीन आहेत आणि मी जरी या विषयाला आज या ठिकाणी माझा विषय मांडला असेल तर हा माझा त्या संदर्भातला शेवटचं उत्तर आहे. यानंतर या विषय या ठिकाणी मी थांबवेल. धन्यवाद. भाऊ, एक चूक समजा झालेली आहे पण दुसरी सुद्धा चूक झालेली आहे असं सुद्धा ते म्हणालेले आहे की अजून एक एबी फॉर्मचा प्रॉब्लेम झालेला होता. ते तर मी या प्रश्नाचं उत्तर मी कालच दिलेलं आहे. आणि अशा चुका या महाराष्ट्रात किमान 15-20 ठिकाणी झाल्या. एका ठिकाणी तर नगराध्यक्षाचा उमेदवाराचा विषय होऊन तो दुसरा नगराध्यक्ष बिनविरोध झाला. आपल्या शेजारी सावद्याला झाला, आपल्या इथे जामनेरला झाला, अनेक ठिकाणी झालं. अनेक ठिकाणी अनेक अडचणींना त्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सामोरं जावं लागलंय.